वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, तर उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. मांजरीतील आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक. जीव गेला तरी मागे हटणार नाही, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे अपुरी माहिती. आरोप होत असलेल्या आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्याच. राहुल गांधींच्या त्या पत्रावरून अशोक उईकेंचा हल्लाबोल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृहाच्या दुरावस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीत एंट्री होणार असल्याची चर्चा. फडणवीसांच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा. सूत्रांची माहिती. दिल्लीत फडणवीसांची पॉवर वाढणार. एमपीएससी पेपरफुटीचा प्रश्न. राज ठाकरेंच्या दरबारी परीक्षार्थींनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार. देशपांडेंची माहिती. पुढचे 2 महिने साखर दरात कायम तेजी राहणार. आयात केलेली साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार. साखरेबाबत केंद्र सरकारची पॉलिसी चुकली. दरवाढीवरून खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघात. वाणिज्य आणि कृषी मंत्रालयात समन्वय आहे की नाही, सुळेंचा सवाल. चहा पिणं आता देशद्रोह म्हणत चहा सोडायला सांगतील. साखर आणि चहा दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. तर ग्रँड हयातमध्ये चहा पिणाऱ्यांना चहाची किंमत काय कळणार, बन यांचा पलटवार. सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर, गुळ पाठोपाठ तांदूळ आणि डाळीच्या दरात वाढ. राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवरची बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारनं एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे फडणवीसांचे निर्देश.